आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता। स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। MIM पक्षाचे प्रमुख असादुद्दीन ओवैसी यांच्या वाहनावर गोळीबार। देशातल्या कोरोना मृतांच्या संख्येत मोठी वाढ। महापौर उपमहापौर निवडणुकीसाठी आता पुन्हा चर्चा सुरू। निपाणी परिसरात गणेश जयंती सोहळा उत्साहात संपन्न। शहर परिसरात श्री गणेश जयंती उत्साहात साजरी। रॉयल बटालियन तर्फे मराठा डे कार्यक्रम उत्साहात। तब्बल 47 दिवसानंतर मराठी कार्यकर्त्यांची सुटका। शहापूर आणि शास्त्रीनगर भागात स्वच्छता अभियान। बनावट RT-PCR दाखविणाऱ्या खासगी बस वाहनधारकांना अटक। मुख्यमंत्र्यांआधीच इच्छुक दिल्लीत रवाना। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी-शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। MIM पक्षाचे प्रमुख आणि लोकसभा खासदार असादुद्दीन ओवैसी यांच्या वाहनावर गोळीबार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे। तर हापूर गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सायंकाळी अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याचे ओवैसी यांनी सांगितले। या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नाही। हापूर पोलिसांची विविध पथके या प्रकरणी तपास करत असून एकाला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली। उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी ओवैसी गुरुवारी मीरत येथे गेले होते। 3 ते 4 हल्लेखोर होते आणि त्यांनी आमच्या वाहनाच्या दिशेने 4 गोळ्या झाडल्या। माझी कार पंक्चर झाली आणि त्यानंतर मी दुसऱ्या वाहनाने रवाना झालो, असे ओवैसी यांनी सांगितले। देशातल्या कोरोना मृतांच्या संख्येत मोठी वाढ। कोरोनाच्या ओमायक्रॉन या घातक स्वरूपामध्ये आता रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। त्याचबरोबर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढण्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे। एका दिवसात 1052 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मृतांची संख्या 5,55,000 वर पोहोचली आहे। भारतात काल दिवसभरात 1,49,394 नवीन कोविड रुग्ण आढळले असून 5 लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे। एका दिवसात 1052 रुग्णांचा मृत्यू झाला असून गेल्या 24 तासात मृतांची संख्या 5,55,000 वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे। कोरोनाच्या डेल्टा प्रकाराच्या संसर्गामध्ये जागतिक स्तरावर भारत 4थ्या क्रमांकावर आहे। देशात गेल्या वर्षी जुलैमध्ये 4 लाख मृतांची नोंद झाली आहे। रॉयटर्सच्या अहवालानुसार काही तज्ञांच्या मते ही आकडेवारी खूपच जास्त होती। भारताच्या 1.35 अब्ज लोकसंख्येपैकी 3% पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या केरळमध्ये देशातील एकूण मृतांपैकी 11% मृत्यू झाले आहेत। महापौर उपमहापौर निवडीसाठी आता पुन्हा चर्चा सुरू। महापौर उपमहापौर निवडणुकीच्या संदर्भात मागील काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे। नव्याने आरक्षण जाहीर झाल्यानंतर चर्चेने पुन्हा उचल खाल्ली आहे। दोन्ही पदे महिलांसाठी राखीव असल्याने आता उमेदवार निवडीची प्रक्रिया कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागले आहे। आरक्षणाबाबत बुधवारी सायंकाळी अधिकृत प्रत मिळाल्याने महापौर उपमहापौर निवडणुकीची मतदार यादी तयार करण्यास आवश्यक तयारी सुरू झाली आहे। महापौर उपमहापौर निवडणुकीसाठी हालचालींना वेग आला आहे। नगरविकास त्याने आरक्षणाचे स्पष्टीकरण दिल्यानंतर अधिकृत प्रत महापालिकेला पाठविली नव्हती। परिणामी निवडणुकीबाबत तांत्रिक मुद्दा निर्माण झाला होता। त्यामुळे निवडणूक घेण्यासाठी महापालिकेला स्पष्टीकरणाच्या अधिकृत पत्राची प्रतीक्षा होती। अखेर बुधवारी सायंकाळी अधिकृत प्रत मिळाली असून 2018 मध्ये जाहीर केलेल्या 21व्या कार्यकालावधीनुसार निवडणूक घेण्याचे आदेश बजावले आहेत। महापौर पद सामान्य महिला आणि उपमहापौर पद मागास ब महिलेकरिता राखीव आहे।
आहे। नगर विकास खात्याने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार महापौर उपमहापौर निवडणूक घेण्यात येणार आहे। या दृष्टीने महापालिकेने तयारी सुरू केली आहे। महापौर उपमहापौर निवडणूक प्रादेशिक अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे, त्यामुळे प्रादेशिक आयुक्तांकडून निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात येणार आहे। निपाणी परिसरात गणेश जयंती सोहळा उत्साहात संपन्न। निपाणीतील प्रथमेश मंदिर 25वा वर्धापन दिन आणि गणेश जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला। प्रारंभी श्री गणेश मूर्तीला महामस्तकाभिषेक पंचामृताने करण्यात आला। यानंतर श्रींचा जन्मकाळ मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न करण्यात आला। यानंतर सुहासिनी यांचा हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात करण्यात आला। समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली। शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा यावेळी लाभ घेतला। गणेश जयंतीचे अध्यक्ष अमोल कोठीवाले, उपाध्यक्ष कपिल भोसले, अध्यक्ष महादेव पाटील, महादेव सुतार यांच्यासह प्रथमेश मंदिर गणेश जयंती उत्सव कमिटी आणि फ्रेंड्स गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते। शहर परिसरात श्री गणेश जयंती उत्साहात साजरी। गणेश जयंतीच्या निमित्ताने शहर आणि परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। शहरातील विविध ठिकाणच्या श्री गणेश मंदिरांसह अन्य ठिकाणी कार्यक्रम पार पडले। यामध्ये गणेश भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। देवदर्शन, पूजन, कीर्तन आदींसह प्रसाद वितरण पार पडले। दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिर या ठिकाणी श्री गणेश जयंती निमित्त विशेष असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। सकाळी गणेश अथर्व शीर्ष पठण करून विशेष रुद्राभिषेक करण्यात आला। त्यानंतर पाळणा कार्यक्रम करण्यात आला। संपूर्ण गणपती मंदिर आकर्षकरित्या सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली। गणपतीच्या मूर्तीला आकर्षक असा रुबाबदार फेटा बांधून दर्शनासाठी खुले करण्यात आले। यावेळी मंदिर सजावट करण्यासाठी विनायक पालकर यांनी विशेष सहकार्य केले। तसेच परशुराम कोरणे यांनी मूर्तीला आकर्षकरित्या फेटा बांधला होता। पौरोहित्य नागराज कट्टी यांनी केले। यावेळी मंदिराच्या अध्यक्षांच्या हस्ते धार्मिक विधी पार पाडण्यात आला। यावेळी अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, राजू भातकांडे, अभिजित चव्हाण, राहुल कोरणे आदी सेवेकरी उपस्थित होते। रॉयल बटालियन तर्फे मराठा डे कार्यक्रम उत्साहात। येथील रॉयल बटालियन व्हेटरन असोसिएशन या संस्थेच्या वतीने शुक्रवारी मराठा डे साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन प्रकाश झेंडे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांचे मूर्तीपूजन करण्यात आले। सुभेदार हनुमंत गुरव यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले। सुभेदार अशोक पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले। प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले स्मार्ट न्यूजचे संपादक उपेंद्र बाजीकर यांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक केले। तसेच मराठा सैनिकांनी देशासाठी बलिदान दिले आहे, त्यांचे कार्य मोलाचे आहे असे विचार व्यक्त केले। यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश झेंडे यांनी मराठा डे या संदर्भात मार्गदर्शन केले। यांच्यासह उपाध्यक्ष भाऊराव पाटील, सेक्रेटरी सुभेदार मेजर रघुनाथ मनोळकर यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला रॉयल बटालियनचे सुभेदार प्रकाश शिंदे, अशोक काकतकर, हरिराम बिर्जे, हवालदार रवी पाटील, मारुती गावडा, शिवाजी पाटील, मर्याप्पा शिराळे, विलास दरवंदर आणि इतर सदस्य उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सुभेदार पांडुरंग पाटील यांनी केले। तब्बल 47 दिवसानंतर मराठी कार्यकर्त्यांची सुटका। बेंगलोरमध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ आंदोलन करणारे श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्यासह 35 जणांना गुरुवारी 7 गुन्ह्यात जामीन मिळाला। त्यानंतर तब्बल 47 दिवसांनी त्यांची हिंडलगा कारागृहातून सुटका करण्यात आली। 17 डिसेंबर रोजी धर्मवीर संभाजी चौकात आंदोलन करण्यात आले होते। त्यावेळी झालेल्या दगडफेकीला कारणीभूत ठरवत 35 मराठी युवक आणि नेत्यांना पोलिसांनी रातोरात अटक करून हिंडलगा कारागृहात डांबले। त्यांच्यावर राजद्रोह, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते। 35 जणांवर कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन मिळत नव्हता। गुरुवारी 6वे जिल्हा सत्र न्यायाधीश विनय कुंदापूर यांनी सशर्त जामीन मंजूर केला। यावेळी मराठी नेते आणि कार्यकर्त्यांनी हिंडलगा न्यायालयासमोर बहुसंख्येने गर्दी केली होती। त्यामुळे संध्याकाळी 5 पासून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता। लोकांना एकत्र थांबवायला मज्जाव करण्यात आला।
बॅरिकेड्स लावून मुख्य प्रवेशद्वार अडवण्यात आले होते. 7:30 वाजता पहिल्यांदा रमाकांत कोंडुस्कर यांची कारागृहातून मुक्तता करण्यात आली. त्यानंतर 8:30 वाजता उर्वरित 34 जणांना सोडण्यात आले. कारागृहाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. डीसीपी रवींद्र गडादी कारागृहासमोर थांबून होते. शहापूर आणि शास्त्रीनगर भागात स्वच्छता अभियान. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार शहापूर आणि शास्त्रीनगर या भागात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये शहापूरमधील मीरापूर गल्लीसह आसपासच्या विभागातील कचऱ्याचे ढिगारे हटविण्यात आले. या भागात काही पडीक घरांच्या ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले होते, मात्र त्यामुळे नागरिकांना याचा उपद्रव सहन करावा लागत होता. याबद्दल अनेकांनी नगरसेवक गिरीश धोंगडी यांना याची माहिती दिली होती. याची दखल घेऊन स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कुलबत्ते कॉलनी शास्त्रीनगर भागात निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध फवारणी करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. तसेच त्यांनी नगरसेवक गिरीश धोंगडी यांचे आभार मानले. यावेळी बोलताना गिरीश धोंगडी यांनी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी या परिसराचा कायापालट करण्यासाठी आवश्यक सूचना केल्या आहेत. त्याचे पालन करून हा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पार पाडण्यात येईल. यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. बनावट RT-PCR दाखविणाऱ्या खासगी बस वाहनधारकांना अटक. बनावट कोविड तपासणी अहवाल घेऊन खासगी बसने महाराष्ट्रातून जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या काही आरोपींना अटक करण्यात निप्पाणी ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. बनावट RT-PCRचा अहवाल देणाऱ्या टीमचा माग काढण्याचाही पोलीस तपास करत आहेत. शुक्रवारी कोगनोळी टोल नाका येथे पहाटे 4 वाजता एका खासगी बसमध्ये बनावट कोविड तपासणी RT-PCR अहवाल मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील कोल्हापूर येथून बेळगाव जिल्ह्याच्या हद्दीत दाखल झालेल्या निप्पाणी पोलिसांनी बनावट RT-PCR तपासणी अहवाल उघडकीस आणला आहे. CPI संगमेश शिवयोगी यांनी निप्पाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी एकूण 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 3 पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्र्यांआधीच इच्छुक दिल्लीला रवाना. मंत्रिमंडळ विस्तार आणि पुनर्रचनेबाबत चर्चेसाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा दिल्ली दौरा निश्चित झाला आहे. पण मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या काही आमदारांनी त्यांच्या आधीच दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार रमेश जारकीहोळी यांनी गोवा इथून थेट दिल्लीला प्रयाण केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तसेच परिवहन मंत्री श्रीरामुलू यांनी दिल्ली गाठली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली असून उपमुख्यमंत्री पदासाठी त्यांचे लॉबिंग सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांचे निकटवर्तीय जनार्दन रेड्डी यांना भाजपमध्ये पुन्हा प्रवेश देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. भाजपचे कर्नाटक प्रभारी अरुण सिंग यांच्या नियंत्रणानुसार मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव MP रेणुकाचार्य सोमवारी दिल्लीला जाणार आहेत. आमदार MP कुमारस्वामी, राजू गौडा नाईक, तिप्पा रेड्डी, रामदास, सतीश रेड्डी, अरविंद लिंबावळी, गुळीहट्टी शेखर, सोमशेखर रेड्डी, अप्पू गौडा पाटील, पूर्णिमा श्रीनिवास, विधानसभेचे उपसभापती आनंद मामणी यांच्यासह सुमारे 12 आमदार दिल्लीला जाणार आहेत. सरकारचा कार्यकाळ केवळ वर्षभर आहे. या काळात मंत्रिपद मिळवून आपापल्या मतदारसंघात प्रभाव वाढवण्याचा आमदारांचा विचार आहे. या बुलेटिनमधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल,
कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। रेल्वे अर्थसंकल्पात कोल्हापूरच्या वाट्याला काही आले नसले तरी नव्या मार्गासाठी मध्य रेल्वे 1455 कोटी रुपये खर्च करणार आहे। पुणे मिरज लोंढा मार्गाच्या दुहेरीकरणासाठी 1567 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे। येत्या 2 वर्षात या मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण होईल अशी शक्यता आहे। अहमदनगर, बीड, परळी, वैजनाथ या मार्गासाठी 567 कोटी, वर्धा नांदेड व्हाया यवतमाळ पुसद या मार्गासाठी 820 कोटी, उस्मानाबाद सोलापूर व्हाया तुळजापूर या मार्गासाठी 10 कोटी, कल्याण मुरबाड व्हाया उल्हासनगर या मार्गासाठी 5 कोटी, तर धुळे नरंदा या मार्गासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। मध्य रेल्वेने दुहेरीकरणासाठी तसेच तिसऱ्या आणि चौथ्या मार्गांसाठी 3628 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे। बेळगावच्या दाम्पत्यासह तिघे ठार। चित्रदुर्ग येथे टोल नाक्याजवळ थांबलेल्या टँकरला पाठीमागून आलेल्या भरधाव कारने जोरदार धडक दिली। यामध्ये कारमधील तिघे जण जागीच ठार झाले। हे तिघेही बेळगावचे रहिवासी असून त्यामध्ये एका दाम्पत्याचा समावेश आहे। तिसरा मृतही त्याच कुटुंबातील आहे। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर चित्रदुर्ग जिल्ह्यातील गुळल्याळू टोल नाक्यावर गुरुवारी सकाळी हा अपघात घडला। रमेश श्रीनिवास शानबाग वय 66, त्यांची पत्नी सीमा रमेश शानबाग वय 62 आणि विश्वनाथ शानबाग, सर्व राहणार प्लॉट नंबर 33 पारिजात अपार्टमेंट, सुभाषनगर बेळगाव अशी मृतांची नावे आहेत। यामध्ये चालकासह तिघेही जागीच ठार झाले। सीसीटीव्हीत अपघाताचे दृश्य कैद झाले आहे। येळ्ळूरमध्ये शाळा विकासाला प्रारंभ। येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या वतीने सोमवारी रोजगार हमी योजनेतून विकास कामांना प्रारंभ करण्यात आला। सरकारी प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी इमारतीसमोर सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे। ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील आणि सदस्य यांच्या हस्ते कामांना प्रारंभ करण्यात आला। सरकारी मुलींची शाळा आणि अंगणवाडी इमारतीसमोरील पेव्हर्स बसविणे, संरक्षण भिंत, मराठी मॉडेल शाळेसमोरील पेव्हर्स बसविणे, सामरेकर गल्ली येथील अंगणवाडी समोरील पेव्हर्स बसविणे, मराठी मुलामुलींची शाळा येळ्ळूरवाडी शाळेसमोरील पेव्हर्स बसविणे आदी कामांना प्रारंभ करण्यात आला। ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील म्हणाले, शाळांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे। ग्रामपंचायत सदस्य रमेश मेणसे, प्रमोद पाटील, शिवाजी नांदुरकर, शशी धुळजी, ज्योतिबा चौगुले, पीडीओ अरुण नाईक, सेक्रेटरी सदानंद मराठे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते। उजगाव नाका येथे पुन्हा पोलीस बंदोबस्त। उजगाव नाका येथे मागील काही दिवसांपासून पुन्हा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। उजगाव नाक्यावर असणाऱ्या प्रवेशद्वारावरील मराठी अक्षरे हटवण्यासाठी मध्यंतरी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, परंतु मराठी भाषिकांच्या विरोधानंतर हा प्रकार थांबविण्यात आला होता। परंतु पुन्हा या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने ग्रामस्थातून वेगवेगळ्या चर्चा करण्यात येत आहेत। या ठिकाणी खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। त्याचबरोबर सुळगा येथेही मध्यंतरी संगोळी रायांना पुतळ्याची विटंबना झाली होती। त्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणीही पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे। तालुक्यातील संवेदनशील गावातूनही खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कर्ज घोटाळ्यात 17 जणांना नोटीस। कर्नाटक विद्युत प्रसारण निगम सहकारी सोसायटीतील 3,27,00,000च्या गैरव्यवहार प्रकरणी 17 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे। या सर्वांना सीएनने नोटीस बजावली असून म्हणणे मांडण्यासाठी कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली आहे। सन 2015 ते 2020 या काळात या सोसायटीत कार्यरत असलेले अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिवांसह संचालक मंडळाने मृत व्यक्तींच्या नावे बेकायदेशीर कर्ज काढून ही रक्कम स्वतःसाठी वापरल्याचे उघडकीस आले। या प्रकरणी 30 जानेवारी रोजी सीएन विभागाकडे तक्रार दाखल झाली आहे। या तक्रारीची दखल घेऊन सीएनने 17 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। नेमका कशा रीतीने रकमेचा गैरवापर केला याची माहिती घेण्यासाठी चौकशीसाठी बोलावले जाणार आहे।
यासाठी नोटीस बजावण्याची माहिती दिली। या चौकशीतील माहितीनुसारच पुढील कारवाई होणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। दुसऱ्या सोसायटीत विचारणा 3.25 कोटींचा गैरव्यवहार वीज कर्मचाऱ्यांशी संबंधित असलेल्या केपीटीसीएल सोसायटीत घडल्याची तक्रार झाली आहे। मात्र काही ठेकेदारांनी नेहरू नगरमधील श्री बसवण्णा महादेव सोसायटीकडे चौकशी चालवली होती, त्यामुळे काही काळ संभ्रम निर्माण झाला होता। मात्र नेहरू नगरमधील महादेव बसवण्णा सोसायटीतील सगळ्या ठेवी सुरक्षित आहेत असे चेअरमन गंगाधर पाटील यांनी कळवले आहे। हलगा येथील नियोजित वृद्धाश्रमाची जागा बदलण्याची मागणी। हलगा येथील संभाजी गल्लीमध्ये वृद्धाश्रम सुरू करण्यात येणार आहे। नियोजित वृद्धाश्रम गावच्या मध्यभागी होणार आहे। याच्या सभोवती मंदिर, नागरी वस्ती आहे। याचा फटका नियोजित वृद्धाश्रमला बसण्याची शक्यता असून वृद्धाश्रमाची जागा बदलावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। या मागणीचे निवेदन गुरुवारी ग्रामपंचायतीला देण्यात आले। ग्रामपंचायतला संभाजी गल्ली आणि शिवाजी गल्लीतील ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले। ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। संभाजी गल्ली जवळच विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे। मंदिर परिसरात नेहमी वेगवेगळे प्रकारचे धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम होतात, त्याचा त्रास वृद्धाश्रमाला होण्याची शक्यता आहे। संभाजी आणि शिवाजी गल्लीमध्ये बहुतांश कुटुंबे शेतकरी आहेत, त्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। अनेकांकडे ट्रॅक्टर आहेत, त्यांची वाहतूक सतत सुरू असते, त्याचाही त्रास वृद्धाश्रमाला होऊ शकतो। सततच्या रहदारीमुळे वृद्धाश्रमातील वृद्धांना बाहेर पडणेही मुश्किल होईल। परिणामी जागा बदलावी आणि तुरळक रहदारी असलेल्या ठिकाणी स्थलांतर करावे। नियोजित वृद्धाश्रम गावच्या बाहेर सुरू करावा अशी मागणी करण्यात आली। या संबंधीचे निवेदन ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांना देण्यात आले। प्रीतिलता हवळ यांनी केला मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प। येथील जायंट्स आय फाउंडेशनच्या नेत्रदान जागृती संकल्प अभियानाअंतर्गत इंद्रप्रस्थ नगर येथील प्रीतिलता गजानन हवळ यांनी सामाजिक बांधिलकी जपत नेत्रहीनांना दृष्टीलाभ व्हावा या उदात्त हेतूने नेत्रदानाचा संकल्प करून नेत्रदान संबंधित कागदपत्रे जायंट्स आय फाउंडेशनचे संचालक अजित कोकण आणि लक्ष्मण शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले। जायंट्स आय फाउंडेशनच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी केलेल्या संकल्पाचे कौतुक करण्यात येत असून प्रत्येक व्यक्तीने मरणोत्तर नेत्रदान करावे असे सांगण्यात आले। यावेळी गजानन हवळ, हेमंता हवळ आणि संपदा क्षीरसागर उपस्थित होते। रायचूर येथील घटनेचा समता सैनिक दलाकडून निषेध। रायचूर येथील न्यायाधीशांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे, त्याचा समता सैनिक दलाच्या वतीने निषेध करण्यात आला। या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की रायचूर येथील जिल्हा न्यायाधीश मल्लिकार्जुन गौडा यांनी प्रजासत्ताक दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला। ही घटना निषेधार्ह आहे। याबद्दल त्या न्यायाधीशाचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी एम.जे. हिरेमठ यांना देण्यात आले। यावेळी समता सैनिक दलाचे विभागीय अध्यक्ष गणेश सिंगण्णावर, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष अब्दुल दुबईवाले, शहर अध्यक्ष रामचंद्र मेलिनमनी आणि इतर सदस्य उपस्थित होते। मुक्या प्राण्यांसाठी फेसबुक फ्रेंड सर्कल तर्फे विशेष मोहीम। येथील फेसबुक फ्रेंड सर्कल या संस्थेतर्फे मुक्या प्राण्यांसाठी विशेष उपचार मोहीम सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। भाग्यनगर येथे विजेच्या धक्क्यामुळे तारेवरून पडून जखमी झालेल्या कोकिळा पक्षाला तातडीने उपचार करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली। तसेच कोनवाळ गल्ली येथे पतंगाच्या मांजामुळे जखमी झालेल्या एका पक्षाला तातडीने उपचार उपलब्ध करून देण्यात आले। त्याचबरोबर शहरातील भटक्या श्वानांसाठी बिस्किटे आणि दुधाचे वितरण शहराच्या विविध भागात करण्यात आले, त्यामुळे नागरिकांनी या संस्थेच्या सदस्यांचे कौतुक केले। CCI KR शेट्टी संघाकडे कुबेर चषक। बेळगाव CCI स्पोर्ट्स क्लब आयोजित दुसऱ्या कुबेर चषक 11 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात CCI KR शेट्टी संघाने आनंद क्रिकेट अकादमीचा 8 गड्यांनी पराभव करून कुबेर चषक पटकाविला। श्रेया पोटे हिला मालिकावीर तर कलश बेनीकट्टीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला। युनियन जिमखाना मैदानावर सकाळी खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात आनंद अकादमीने 20 षटकात 5 गडी बाद 130 धावा केल्या। प्रत्युत्तरादाखल खेळताना BSC संघाने 20 षटकात 8 बाद 115 धावा केल्या।
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात CCIने 20 षटकात 2 गडी बाद 168 धावा केल्या। प्रति उत्तरादाखल खेळताना विजय अकादमीने 20 षटकात 4 गडी बाद 93 धावा केल्या। सामन्यानंतर प्रमुख पाहुणे किरण बेनीकट्टी, प्रणय शेट्टी, आनंद पाटील, पुनीत शेट्टी आणि प्रशांत लायंदर यांच्या हस्ते विजेत्या CCI KR शेट्टी आणि उपविजेत्या आनंद अकादमीला चषक देऊन गौरवण्यात आले। टेबल टेनिस प्रचार रॅली उत्साहात। बेळगाव जिल्हा टेबल टेनिस संघटना आणि संगम बैलूर टेबल टेनिस अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पॅरा टेबल टेनिस जागृतीसाठी गुरुवारी सायंकाळी रॅली मोठ्या उत्साहात पार पडली। नेहरू नगर येथील मुजावर आर्केड येथे टेबल टेनिस खेळाचा प्रसार आणि लोकप्रियता वाढविण्यासाठी रॅली आयोजित करण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून पोलीस उपायुक्त PV स्नेहा, रशीद मुजावर, हेस्कॉम अधिकारी संजीव हम्मन्नावर आणि दिव्यांग टेबल टेनिस पुरुष आणि महिला KPCPL या विभागातील अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होते। भारत विंडीज एक दिवसीय मालिका मयांक ईशान भारतीय संघात। शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि ऋतुराज गायकवाड या तिघांसह चमूतील एकूण 7 जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे सलामीवीर मयंक अग्रवाल आणि यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशनचा भारतीय संघात समावेश केला आहे। मयांकला 3 दिवसांचे विलगीकरण बंधनकारक असल्याचे वेस्ट इंडिज विरुद्ध 6 फेब्रुवारीला होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या दिवशी तो उपलब्ध होऊ शकेल। मयांकला 3 दिवसांचे विलगीकरण बंधनकारक असल्याने वेस्ट इंडिज विरुद्ध 6 फेब्रुवारीला होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या दिवशी तो उपलब्ध होऊ शकेल। बुधवारी भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव झाला। यात अनुभवी सलामीवीर धवन, फलंदाज श्रेयस आणि राखीव सलामीवीर ऋतुराज यांच्यासह नेट गोलंदाज नवदीप सैनी, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक T दिलीप, सुरक्षा अधिकारी B लोकेश आणि सहाय्यक राजीव कुमार यांचे कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आले। दरम्यान अहवाल नकारात्मक आलेल्या अन्य खेळाडूंनी गुरुवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर सराव मार्गदर्शकांसह हलका सराव केला। टाटा महाराष्ट्र खुली टेनिस स्पर्धा, बोपण्णा राजकुमार जोडी उपांत्य फेरीत दाखल। भारताच्या रोहन बोपण्णा आणि राजकुमार रामनाथन या द्वितीय नामांकित जोडीने रोमहर्षक विजयासह गुरुवारी टाटा महाराष्ट्र खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटाची उपांत्य फेरी गाठली। बोपण्णा राजकुमार जोडीने अलेक्झांडर इलेर आणि जिरी व्हेस्ली जोडीला 7-6, 7-6 असे पराभूत केले। बोपण्णा आणि राजकुमार हे दुसऱ्या ATP स्पर्धेत एकत्रितपणे खेळत आहेत। उपांत्य फेरीत सॅडिओ डॉम्बिया आणि फॅबियन रिबाउल जोडीशी त्यांचा सामना होणार आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।